शेतकरी मित्रांनो नमस्कार. बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी कधी मनासारख्या आपल्या होत नाहीत. आता हा जो प्लॉट दिसतोय याच्यामध्ये 14-0-12 या जातीचं बियाण्याचा प्लॉट आपण केलेला होता. हा 14-0-12चा प्लॉट घालवला, खोडवं त्याचं ठेवलं नाही. त्याचं कारण म्हणजे पुढच्या वर्षी नर्सरीला परत बियाणं कमी पडतंय आणि जर अशा पद्धतीने जर बियाणं कमी पडायला लागलं तर मग पुढचं नियोजन थोडं बिघडतं. म्हणून परत तुम्हाला ह्या प्लॉटमधला मी व्हिडिओ दाखवलेला बघा की आपण आपल्या कुबोटाच्या साह्यानं ह्यातलं खोडवी काढली आणि फक्त रोटावेटर मारून मित्रांनो जमीन तयार केल्या. सरीचा भोंडा आणि भोंड्याची सरी अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं तरी रवीनं सरी पाडल्या, म्हणजे व्यवस्थित पडल्या सरी, काय अडचण नाही. जमिनीचं थोडं हाल झालंय, थोडं म्हणण्यापेक्षा जास्त झालंय. कारण मी काय म्हणतो पावसात काय शक्यतो ट्रॅक्टर नाही चालवला पाहिजे, पण आता परिस्थितीत अशी आहे आणि शेतकऱ्याला काय सगळ्या गोष्टी चालवून येत नाहीत. त्यामुळे मग बदल करावा लागतात शेतीत त्या पद्धतीनं. तशा पद्धतीने इथं बदल करण्याचा आपण आता हा प्रयत्न केला आहे. ह्याच्यामध्ये काय केलं आहे, आपल्या कुबोटाच्या साह्यानं सऱ्या पाडून घेतल्यात, हे बघा इथं दिसतं असेल तुम्हाला. आणि आज रोपांची लागवड करायला एक गोष्ट इथं महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी आहे की आपण रोपांची लागवड करताना आपल्या नर्सरीतनं तयार झालेलं हे जे रोप आहे टिश्यू आता हे फर्स्ट स्टेजचं आहे, तर ते रोप आपण आता इथं वापरायला लागलो आहे. रोप आपण जवळपास 28-29 दिवसाचं आता आहे हे, आणि रोप आता हातरून घेतलेत. इथं लागवड करताना ही सरी 5 फूट अंतरावर आपण पाडलेली आहे आणि 5x1.5 या अंतरावर आपल्याला लागवड करायची आहे. आता घरी अंदाजे घ्यायला लागलोय सगळ्यात महत्त्वाचं, कारण काय बियाणे प्लॉट आहे त्यामुळे संख्येचं नियोजन थोडं मागं पुढं झालं तर एवढी काय अडचण आपल्याला येत नाही. त्यामुळं आणि इथं कसं आहे परिस्थिती, आत्ता लगेच माप टाकायचं आणि लागवड करायची ह्या गोष्टी काय आता पॉसिबल होणार नाहीत ह्या परिस्थितीनं. कामगारांची पण सध्या थोडी कमतरता आहे. त्यामुळं काय ही लोक रोजची रोपांची लागवड करणारी आहेत. डोळा बसलेला आहे त्यांचा. अंदाजे जरी त्यांनी माप घेऊन लागवड केली तरीही ते 1.5 फुटावर बऱ्यापैकी लागवड होत्या. तर इथं एक माप काढलेलं आहेच, तुम्हाला दाखवतो 1.5 फुटावर कशा पद्धतीने तिथं आहे. ती पुढं हो ह्या सरीवर पुढं आहे बघा तिथं, तर बरोबर 1.5 फुटावर लागवड होत्या. आता ह्याच्यामध्ये काय व्हायलंय, जमिनीचं होते पावसात जमीन तयार केल्यामुळे एवढी फुलं नाही तरी रोप दाबलं. काय एकच करायचं आता आपल्याला की फुटाचं एक माप काढलंय. 1-2 इंच कमी जास्त जरा थोडं होत असेल, पण तर हे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण काय करणार रोपांची लागवड करतो. कायमसारखंच आपली रोपं जर इथं तुम्हाला दिसत असेल, हे बघा हे 2 पायामध्ये धरून रोपं दाबावी. ही जमीन काय 1 नंबर नाही आहे मित्रांनो, थोडीशी चुकट जमीन आहे. चुकट म्हणजे ह्याच्या पायपा घातल्यात आपण, चिकन मातीसारखी जमीन आहे. पावसात मशागत झाल्यामुळे थोडी अजूनच कडक झाल्या. हा पलीकडला आपला खोडवा बियाण्याला प्लॉट 86-032 तो ठेवलाय. ह्यामध्ये आपण पाईप घातलेत खाली, म्हणजे निचरा पाईप, आणि आता पाणी चालू झालं त्यातून जाणं. जरी आता काय करायचं आहे माझ्या डोक्यात असं आहे की ह्या कंडिशनला आपण पाटानच पाणी द्यायचं ह्या प्लॉटला. आत्ता जरी परिस्थिती असली, ही पावसाची परिस्थिती दिसत्या, तरीही एक पाणी पाटानच द्यायचं. त्यामुळे ही रोप थोडं व्यवस्थित लागून निघेल, माती थोडीशी मऊ होईल, पाणी पण जमिनीत काय पाईप असल्यामुळे आपलं निघून जाते. परत 1-2-3 दिवसांनी ही रोपं दाबायची आणि लागण साधवून घ्यायची. एक चॅलेंजिंग परिस्थिती आहे सध्या. दुसरी गोष्ट नाही ही ही जमीन भाड्यानं आहे, भाडं नाही आपल्याकडं. त्यामुळे मग आता काय आपण ही लागवड करायलाच पाहिजे. ह्या वेळेला हा
मार्ग ह्याच्यातून काढलाय. जमीन पण तयार करायला चांगलं. आता फक्त लागण साधवून घेणं अतिशय गरजेचं आहे. ती साधन काय अडचण नाही, पाणी द्यायचं आहे, जाळवणी करायची, त्याला फवारणी होतात. परत रोपांची गुणवत्ता तुम्ही बघू शकताय, एक नंबर सुपर क्वालिटी. आमच्यासाठी म्हणून सेपरेट रोपं तयार करतोय असं काही नाही. जे रोपं ह्याला जातात शेतकऱ्यांना तीच रोपं आणि गोल्ड ट्रे मधलीच रोपं लावायला लागलो. हे बघा व्हाईट रूट, अतिशय चांगली मुळं, सशक्त पानं. हे आपल्या गन्ना मास्टर रोपवाटिकेतल्या रोपांची खासियत आहे मित्रांनो. आता कसं आहे, जसं म्हटलं तसं मी परिस्थितीनुसार काळानुसार बदलावं लागतं. ते बदल आता स्वीकारायला परिस्थितीच अशी झाल्या तर गारे करताना सुद्धा गाड्यांना ह्याच्यामध्ये त्रास होतोय. काही चिकन माती असल्यामुळे काही करू शकत नाही. पुढं बघताय आता अण्णा चाललेत ह्या बाजूला. इथं थोडं आता मजुरांच्या साह्यानं भांगलन करून घ्यायला. तणनाशकाचा वापर थोडासा कमी तर नाही म्हणून ह्या वेळेला केलेला नाही. तर अशी परिस्थिती आहे. रोप लागवड करताना शक्यतो लक्षात घ्या या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी. त्यानुसार गोष्टी बाजूला ठेवणं पॉसिबल नाही झालं किंवा जमिनीची मशागत आपल्याला योग्य पद्धतीने करता आली नाही. ह्या अशा परिस्थितीमध्ये जमिनीची मशागत योग्य पद्धतीने न केल्यामुळं तो सेट व्हायला वगैरे दमवणार आहे. पण आता नियोजन त्या पद्धतीने लावणार आहे. ह्याच्यामध्ये त्या प्लॉटचे अपडेट सगळे तुम्हाला देतो. कारण चांगल्या जमिनीत तर आपण नियोजन सगळेच करतो, पण अशा जमिनीमध्ये शेतकऱ्यांना नियोजन करून, कारण ही परिस्थिती जवळपास सगळ्या लोकांची ही परिस्थिती ह्या वर्षी झालेली आहे. ह्या परिस्थितीत चांगलंच दाखवत नाही, पण वाईट असेल तर त्यातनं चांगलं काय करायचं हे तुम्ही आमच्याकडनं शिका. आणि तोच प्रयोग आपण ह्या इथं रोपांच्या ह्या लागवडीमध्ये करायला लागलोय. बघू तुम्हाला बाकीचं नियोजन सांगतोच. जर तुम्हाला प्लॉट बघायचा असेल तर अंकुश चोरमले फार्म हाऊस असं टाका. हा बंगला दिसतोय तो बंगला, इथं तुम्ही येताय बरोबर, तिथं सगळे प्लॉट्स तुम्हाला पाहायला मिळतील. चला भेटू परत नवीन व्हिडिओ. रोप लागवडीची पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. रोप 2 पायाच्या मध्ये धरायचं, योग्य पद्धतीनं दाबायचं. रोपातलं अंतर असं आता अंदाजेच केले पण मेंटेन झालेलं आहे. कुठं कमी जास्त थोडं होईल, पण रोप बघा हे अशा पद्धतीनं पायात धरूनच दाबून लावायचं आहे. तर एक 8 दिवसानं परत व्हिडिओ करू रोप सेट झाल्यानंतर. भेटू परत नवीन व्हिडिओ.